एका बुढ्यानं केला बुढीचा बलात्कार. बुढी झाली प्रेग्नेंट आणि तिला झाले 5 मुले. बुढ्यानं केला एका तरुणीशी विवाह. बुढ्याचा केला सत्कार आणि दिली 5 कोटी रोख रक्कम. तिच्या माईला, या बुढ्यानं काही कामधंदा आहे की नाही? नुसते रिकामे धंदे करतात. काय झालं रे गण्या? एकटाच बरं काय बडबड करतोस? का हो आजोबा, तुम्हाला व्यवस्थित दिसतंय ना की तुमचे डोळे फुटलेले आहेत? नीट बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी काय करतोय ते. काय सांगू तुला गण्या, अरे वय झालंय रे आता माझं, मला कुठे नीट दिसतंय. अरे या चष्म्यामुळे मला थोडंफार दिसतंय रे. अरे तू तर पेपर वाचत होतास आणि मला वाटलं. काय तुला वाटलं? ते जाऊ दे, आण बरं तो पेपर, मला वाचू दे. काय घडामोडी आहेत त्यात? राहू दे. तुम्ही कशाला बरं पेपर वाचता? काही नाही त्यात विशेष. आणि असलं तरी तुम्हाला कशाला पाहिजे नको त्या चौकाशा? पडून राहा की एका ठिकाणी गुमान. काय रे मूर्खा, तुझ्या आई बापाने तुला काही संस्कार दिलेले आहेत की नाही हे काठी बघ. तुला एका रपाट्यात नीट करीन, सांगून ठेवतो. हं, इच्छा माईला, बुढलंय तापलेलं दिसतंय. याला शांत केलं पाहिजे, नाहीतर हे काय करील याचा काही नेम नाही. देतो पेपर वाचायला याला थोडेच दिसेल वाचायला. बुढ्यानं केला बुढीचा बलात्कार, बुढी झाली प्रेग्नेंट, बुढ्याचा केला सत्कार, दिली 5 कोटी रोख रक्कम. अरे गण्या, पेपरमध्ये एवढं भारी छापलंय आणि तू म्हणतोस काहीच नाही यात विशेष? अरे अशी माहिती वाचण्यासाठी नसीब लागतं बुवा. अहो आजोबा, कसली चांगली माहिती आणि कसलं नसीब. ह्या तर फालतू बातम्या झाल्या. तुम्ही दमला असाल हो, खाली बसून वाचा की. आजोबा एक प्रश्न विचारू का? अरे विचार ना. तुमचं लव्ह मॅरेज झालं होतं की अरेंज मॅरेज? काय भारी प्रश्न विचारलास गण्या. अरे जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा पोरी माझ्यावर खूप लाईन मारायच्या, कारण मी सगळ्यात देखणा आणि हुशार होतो ना. अरे कमला नावाची मुलगी मला खूप आवडायची. तिच्यावर कॉलेजमधली सर्व मुले लाईन मारत होती, कारण ती सगळ्यात हुशार आणि सुंदर होती, जणू स्वर्गातली अप्सराच. आहा. असं? अरे बाबा, तू जर त्या काळी असतास ना तर एका रात्रीत तू 50 पोरे काढले असतीस. अशी ती कमला होती. बहुत खूप. आगे की जरा कहाणी सुनावतो. अरे एका दिवशी मी तिला भेटायला बोलावलं. ती आली आणि माझ्या मांडीवरती येऊन बसली. मी तिला फुलं देऊन प्रपोज केलं आणि मला म्हणाली, मी तुमची लवकरच राणी होईन हो. तुम्ही मला माझ्या घरी मागणं घालायला या, मग आपण लग्न करू आणि सुखाचा संसार करू. मग पुढे काय झालं? अरे काय होणार, ही हेडिंबा मध्येच आली. कोण हेडिंबा? अरे तुझी आजी. काय? अरे हो ना. आणि कसा मी हिच्या प्रेमात पडलो मलाच नाही रे माहीत. कमला बिचारी बघत असेल माझी वाट. तर अशी गोष्ट बुढ्याची आहे ना. बुढ्याला चांगली आदल घडवली पाहिजे. करामती बुढ्ढा साला. ऐकलात का हो? तुमचं बोलणं झाले असेल तर येताय का मधी? अहो माझं डोकं खूप दुखतंय हो. आलो. काय वैताग आहे बुवा डोक्याला? काही म्हणालात का? जातो रे गण्या, तू पण झोपून घे हो, नाही तर बसशील मोबाईल बघत. तर मित्रांनो, आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात ना? कमेंटमध्ये नक्की कळवा हो. आणि व्हिडिओला सबस्क्राईब, शेअर, कमेंट आणि लाईक करा हो. गुड नाईट.